पावसाळ्याच्या दिवसात मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत आणि तण वाढल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दत्तवाड येथील मराठी शाळेच्या क्रीडांगणावर समाजसेवक सूरज शिंगे यांनी सर्व क्रीडांगणावर तणनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली। या स्तुत्य उपक्रमामुळे शालेय परिसर स्वच्छ आणि सुरक्षित झाला असून सूरज शिंगे यांचं कौतुक होत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे। या घटनेत वसतिगृहात जमिनीवर झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना अतिविषारी मण्यार सापाने दंश केला, ज्यामध्ये 3 चिमुकल्या विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर दत्तवाड येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंगे यांनी शाळेच्या क्रीडांगणावरील वाढलेलं गवत आणि तण साफ करण्यासाठी तणनाशक फवारणी करून घेतली। पावसाळ्यात वाढणारं गवत हे सापांचं प्रमुख आश्रयस्थान बनतं। तसेच पावसाळ्याच्या दिवसात डास, विषारी कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढून विद्यार्थ्यांना खेळताना धोका निर्माण होऊ शकत होता। ही बाब ओळखून सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंगे यांनी तणनाशक फवारणीची मोहीम हाती घेतली। या मोहिमेमुळे आता विद्यार्थ्यांना खेळासाठी स्वच्छ आणि सुरक्षित मैदान उपलब्ध झाले आहे। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली।